मकर संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू तयार करत आहोत। कधी कधी तिळाचे लाडू हे चिवट होतात तर कधी कधी खूप कडक होतात। त्याचबरोबर पाक ओळखण्याची आपल्याला सिक्रेट पद्धत माहीत नसते, त्यामुळे आपले लाडू चुकतात। तर अशा सर्व चुका टाळून अशा पद्धतीचे परफेक्ट प्रमाणबद्ध खुसखुशीत तयार होणारे लाडू आपण आज पाहणार आहोत। त्यासाठीच्या भरपूर टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे, जेणेकरून पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचे लाडू देखील अशा पद्धतीचे तयार होणार आहे। त्याचबरोबर मी प्रत्येक रेसिपी प्रमाणबद्ध तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होते अशा सर्व ट्रिक्स सांगत असते, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तिळाचे लाडू तयार करणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतले आहे। सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा वापर करायचा आहे। अगदी 2 ते 3 जिन्नसमध्ये आपले हे लाडू बनवून तयार होतात। पांढरे तीळ घेतलेले आहे, निसून घेतलेले आहे। आता आपण हे हलकेसे भाजून घेणार आहोत। तीळ तडतडायला लागले की तीळ भाजून झाले असे समजावे। तीळ आपले भाजत आहे तोपर्यंत मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। अशा पद्धतीने त्याची वरील साल काढून त्याचबरोबर ते हलकेशी कुटून घेणार आहे। अशा पद्धतीने कुटल्यामुळे त्याची वरील साल देखील निघते। त्याचबरोबर आपल्याला तिळगुळाच्या लाडूमध्ये टाकण्यासाठीचे जे शेंगदाणे आहे ते अशा पद्धतीचे हवे आहे। त्याची वरील साल आहे ती सर्व काढून घेतलेली आहे। आपले तीळ देखील तडतडायला सुरुवात झाली आहे। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये तीळ भाजून होतात। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवर आपण 4 ते 5 मिनिटांमध्ये तीळ छान असे भाजून घेतलेले आहे। कढईमध्ये मी टाकत आहे 2 चमचे साजूक तूप। साजूक तुपामुळे या लाडूला छान अशी चकाकी येते, त्यामुळे साजूक तूप टाकलेले आहे। ज्या वाटीच्या मापाने आपण तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीच्या मापाने मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ हा चिक्कीचा घेतलेला नाही, तर रोजच्या वापरातील जो गूळ आहे तोच गूळ घेतलेला आहे। सुरुवातीला मध्यम गॅस करून मी हा गूळ छान असा वितळून घेतलेला आहे। त्यानंतर गॅसचा फ्लेम हा लो ठेवलेला आहे। आता यामध्ये टाकत आहोत आपण 2 चमचे पाणी टाकणार आहोत। तुम्ही अगोदर देखील पाणी टाकू शकता। आता पाणी टाकल्यानंतर आपण छान असा याचा पाक करून घेणार आहोत। गूळ वितळण्यापासून ते 2 मिनिटाच्या अंतरापर्यंत आपण हा पाक लगेचच चेक करणार आहोत, जेणेकरून ज्या गुळाच्या पाकावर जो फेस येतो तो फेस आला की लगेचच तुम्हाला हा पाक चेक करायचा आहे। पाक चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये हा पाक टाकल्यानंतर तुम्हाला हा पाक कशा पद्धतीचा असायला हवा हे मी सांगणार आहे। हे पहा, आता हा पाक जो तयार झाला आहे हा थोडासा चिवट झालेला आहे, म्हणजे आपला पाक हा अजून थोडा तयार होऊन द्यायला लागणार आहे। त्यानंतर 1 मिनिटानंतर मी पुन्हा आपला हा पाक चेक करणार आहे। सारख्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा हा पाक चेक करून घेत आहे। पाक यामध्ये टाकल्यानंतर त्याची छान अशी जेलीसारखी जेव्हा गोळी तयार होते ना, तेव्हा आपला हा पाक परफेक्ट झाला असं समजावं। यापेक्षा जास्त पाक आपल्याला लूज नको आहे, चिवट नको आहे, ते यापेक्षा जास्त कडकही नको आहे। अशा पद्धतीचा जेलीसारखा पाक आपल्याला तयार झालेला असायला हवा। अशा पद्धतीचा पाक जेव्हा तयार होतो तेव्हा आपला हा पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे असे समजावे। या ठिकाणी गॅस केलेला आहे बंद। त्यामध्ये टाकणार आहोत हलकेसे कुटून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ जेवढे घेतलेले आहे ते सर्व तीळ आपण यामध्ये टाकणार आहोत। पटपट आपल्याला हे मिक्स करून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण दुसरीकडे पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून आपलं हे मिश्रण शेवटपर्यंत गरम राहावं यासाठी आपण पाणी गरम करणार आहोत। त्या गरम पाण्यावर आपल्याला ही कढई ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहे। या कढईखाली आपण गरम पाणी ठेवल्यामुळे शेवटपर्यंत आपलं मिश्रण हे गरमच राहतं आणि आपले सर्व लाडू हे व्यवस्थित असे वळले जातात। आता सुरुवातीला काही लाडूचं मिश्रण गरम आहे तोपर्यंत मी अशा पद्धतीने एकसारख्या आकाराचे लाडू तयार व्हावे यासाठी चमचेच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी ते एका डिशमध्ये काढून घेत आहे। राहिलेलं मिश्रण जे आहे ते मी गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवणार आहे, जेणेकरून राहिलेलं मिश्रण देखील एवढे लाडू बांधेपर्यंत गरम राहील यासाठी मी ते ठेवणार आहे। ही महत्त्वाची टिप्स आहे, जेणेकरून बऱ्याचदा असं होतं की निम्मे लाडू बांधले जातात परंतु राहिलेलं मिश्रण हे कडक होऊन जातं आणि लाडू हे बांधले जात नाही, वळले जात नाही। त्यासाठी आपल्याला एवढे लाडू बांधेपर्यंत राहिलेलं मिश्रण हे उकळत्या पाण्यावर कढई ठेवून ठेवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण पटपट अगदी व्यवस्थित असे हे लाडू गरम गरम मिश्रण असतानाच व्यवस्थित असे बांधून घेणार आहोत। अशा पद्धतीने एकसारख्या आकारावर हे सर्व लाडू मी छान असे बांधून घेत आहे। हे पहा, अगदी परफेक्ट असा आपला हा लाडू बनवून तयार झाला आहे। अशा पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेत आहे।
एवढे लाडू बांधण्यासाठी मला साधारणतः 15 मिनटं एवढा वेळ लागलेला आहे. एवढा स्पीडमध्ये मी हे फास्ट लाडू बांधून घेतलेले आहे, कारण या लाडूसाठीचं मिश्रण हे गरम गरमच लागतं. थंड झाल्यानंतर ते वळले जात नाही. त्यासाठी आपल्याला हे गरम असतानाच पटपट असे बांधून घ्यावे लागतात. तुम्ही हवं तर इतर कोणाची मदत देखील घेऊ शकता. हे पहा, एवढ्या मिश्रणामध्ये साधारणतः अगदी लहान साईजमध्ये आपले 20 लाडू 18 ते 20च्या दरम्यान लाडू बनवून तयार होणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपले सर्व लाडू बांधून तयार होत आलेले आहे. आपण ते आता डिशमध्ये सर्व करणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर परफेक्ट प्रमाणबद्ध आणि भरपूर टिप्स आहेत मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आठवड्यातील 4ही दिवस गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार संध्याकाळी सायंकाळी 5 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. हे पहा, अगदी सर्व छान असे तिळाचे लाडू बनवून झालेले आहे. खूप खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहे. तुमच्या जर काही शंका असतील, सजेशन असतील, त्या देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आणखी नवीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.